नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं चॅनल उत्रेश्वर चाटेज ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळते. रोजचे रोज शेतीविषयक माहिती, नंतर विहिरीला खडं टाकणे, विहीर खोदणे, बोरचा पॉईंट बघणे, पाणी कसं शोधायचे जमिनीमधलं. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपलं आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता इकडं डिपो टाकून घेतलेलं आम्ही, आणि 70 टोपले माल पडलेला आहे ह्याच्यात, आणि 5 पोते सिमेंट. तर तिकडे एक दुसरा डिपो आहे, तर तिकडे पण 70 टोपले आणि 5 पोते सिमेंट अशा पद्धतीमध्ये टाकले. म्हणजेच कसं की 45 टोपली आपली जी रेती असती किंवा कोणी डस वापरतं, ज्याचे त्याचे ह्याच्यावर असते. तर रेतीला खर्च होतो आहे म्हणून डस वापरतात बरेच जण, सगळेच जण. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये 45 टोपले डस आणि 25 टोपले खडी असा वापर केलेला आहे. आणि 5 पोते सिमेंट, म्हणजे 70 टोपलेला 5 पोते, आणि 70 टोपलेला 5 म्हणजे 10 पोत्याचा माल आहे. बघू शकता इकडं फिटिंग चालू आहे, आणि फिटिंग आमची होता आलेली म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये. थोडी राहिलेली, तर ती पण एक अर्ध्या तासात होईल, आणि दुपारच्या आधी आमच्याकडं पण टाकणं होईल. तर आमची पण एक पलटी राहिलेली डिपोची, तर आम्ही वरी असतो वरलं काम करण्यासाठी, म्हणजेच माल टाकणे. आणि तिकडं बघू शकता सिमेंट पण आजच आणलं आहे. तर सिमेंट वापरण्याचं म्हणजे तुम्ही सिमेंट बिर्ला A1 वापरू शकता, चांगलं असतं. आणि ही गज असते बघा सळई, आणि असे बारीक सळई पण असतात आडव्या बांधण्यासाठी. तर ही उभे लावण्यासाठी, आणि खाल्ल्या बुडाला जी रिंग असते खाल्ल्या कडीची, तर ती भरण्यासाठी ते कडे करून हे करावं लागतं. ना असं किल्प टाकून ही पत्रे आवळावं लागतात, जेणेकरून पत्रे फुगत नाहीत. आणि पत्रे नाही फुगले तर व्यवस्थित आपल्याकडे येते ना. बघू शकता असं साईडनं पुन्हा भुजावं पण लागतं आहे, कारण कडं टाकणाऱ्याला कडं टाकता येत नाही नंतर. आणि बघू शकता ही आसपासचा परिसर आहे इकडं. आणि हे बघू शकता पाषाणाचं सगळं विहीर आहे, आणि पाषाण फोडला आहे या मालकाने. आणि थोडं थोडं पाणी गळतं आहे चौकून, म्हणजे एका साईडकून, कारण एका साईडला वडा आहे थोडासा, तर त्याच्यामधलं पाणी मुरलेलं. आणि बघू शकता थोडंफार लवण आहे, तेवढं पण नाही परंतु आहे. परंतु काय झालं की सगळा पाषाण आहे, त्याच्यामुळं विहिरीला पाणी तेवढं येत नाही. थोडं थोडं येतं वरल्या भागातलं, जेवढं मुरलेलं आहे तेवढंच, तर खाली पाणी नाही. तर बघू शकता इकडं हे आमचे कामगार काम होत आलं, त्याच्यामुळं चालू आहे थोडं आरामामध्ये. आणि तिकडं मिस्त्री पुढल्या कडीचे हे मधले एक आणि हे एक, हे दोघं जण फिटिंग करण्यासाठी असतात खाली, आणि पुढल्या कडीचे मिस्त्रीत, आणि आम्ही दोघं जण वरी डिपो टाकायचा, पलटी मारायची, पोते टाकायचे, नंतर जेवण करून मग माल सगळा कड्यामध्ये भरायचा. तर अशा पद्धतीनं बघू शकता इकडं पाणीसुद्धा दिसतं आहे तुम्हाला थोडं थोडं. तर पाणी दाखवण्याचा पण प्रयत्न केला आहे. आणि आतमध्ये एक बऱ्याच दिवसापासून धामीन पडलेली, तर ती तशीच आहे, आता पण तशीच आहे. आम्ही 7-8 दिवस झालं येतो तो, पण तिचा काढण्याचा प्रयत्न केला होता, पण ती वरी काही येणं झाली, तर त्याच्यामुळं राहिली मध्येच. बघू शकता इकडं आज भरून पण घेतलं आहे मालकानं साईडनं मटेरियल. तर साईडनं मटेरियल भरावं लागतं मित्रांनो, कारण कडं भरता येत नाही. तर दगडं माती काही का होईना टाकायचं, जास्त करून दगडं टाकायची, जेणेकरून विहिरीचा घेर रुंद होईल. आणि मध्ये पोंगळ्या टाकलेल्या असतात ह्या पत्र्यामध्ये, त्याच्यामुळं पाणी पण येतं त्याच्यामधलं. तर बघू शकता इकडं हे ह्या मालकानं अंबुजा सिमेंट वापरलेलं आहे. तर अंबुजा सिमेंट जरा कडक असतं, त्याच्यामुळं बिर्ला A1 वापरायचं, कारण बिर्ला A1 क्वालिटी जबरदस्त असते. आणि हे सिमेंट पाणी जर नाही मारलं का ह्या अंबुजाचं, तर त्याची माती चालं, तर त्याची राख होती. तर त्याला जास्त पाणी लागते, दिवसातून 4 वेळेस पाणी मारावं लागते. बघू शकता हे आपली डस तर ही वापरतात, आणि काही जण वाळू पण वापरतात, पण वाळूचा रेट जास्त असतो आहे, त्याच्यामुळे खर्च जास्त होतो आहे. आणि ही खडी बघू शकता, तर अशा पद्धतीने खडी वापरली जाते. तर ह्या खडीचे 25 टोपले, आणि ह्या डसचे 45 टोपले, असं 70 टोपल्याचा एका डिपोला माल असतो आहे. आणि बघू शकता हे परिसर आहे, आणि तिकडे एक डिपो, इकडे एक डिपो, 2 डिपोनी ही चालू आहे मालकाचं पाडण्यासाठी, म्हणजेच
बोजायला लागलीत कडीनी. तर कसं असते दगडावरून चालता येत नाही म्हणून जरा म्हणलं शॅप करून घ्या, कारण टोपले एक 20 किलोच्या आसपास माल बसतो टोपल्यामध्ये. आणि बघू शकता आता इकडं आळं केलं सगळं झालं आता, आणि दोन्ही डिपूच्या पलट्या मारून झाल्या आणि आळं पण करायला चालू आहे. आता आळं केलं की पाणी सोडायचं, जेवण केलं की डायरेक्ट भरायचं आणि भरणं झालं की मग आपल्याला झाली सुट्टी. तर आमच्याकडं 500 रुपये रोज आहे एककडं भरल्यावर. तर तुमच्याकडं रोज किती भेटतो ते पण कमेंट करून आपल्याला कळवा. आणि आपले असे व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल तेवढं सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्हाला अजून कसे म्हणजे विहिरीचेच आणि बोरचेच कसल्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पाहिजेत, म्हणजे पाणी बघायलेले किंवा खोदायलेले कडं टाकायलेले, तर ते कमेंट करून कळवीजा आपल्याला. तर मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतील तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा जा. आणि त्यात काय सुधारणा जर करायची असेल, आमच्याकडून चूक होत असेल तर ते पण सांगा. तर निघालोत आता गावाकडं, मग चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.